तर गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी आता यवतमाळमध्ये 16 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। तसंच जिल्ह्यात कोणी काळा बाजार करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत। या संदर्भात यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासोबत अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। साहेब काय सांगाल, जिल्ह्याची काय परिस्थिती आहे सध्या? काल आम्ही मीटिंग घेतली होती, सर्व गॅस एजन्सीसोबत चर्चा झाली। त्यामध्ये त्यांच्याकडे आता पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्यांच्या म्हणजे पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याचं वितरण नियोजित रीतीने व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने आपण व्यावसायिक पुरवठा आहे ते बंद केलेला आहे। घरगुती पुरवठा आता पुढच्या पिरियडमध्ये चालूच राहणार आहे। कोणाला यामध्ये म्हणजे काळजी करण्याची गरज नाही आहे। सगळ्यांना आपण प्लॅनिंग वेमध्ये ते काम करणार आहे आणि प्रत्येकाला वितरण होणार आहे याचे जिल्हा प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे। महत्त्वाचा विषय आहे की असा पिरियडमध्ये कालाबाजारीची शक्यता असते आणि काही पिरियडमध्ये काही ठराविक लोक याचा गैरफायदा घेतात। यासाठी आपण प्रत्येक तालुक्यामध्ये एक पथक बनवलेलं आहे। ते पथक प्रत्येक आपला व्यावसायिक केंद्र आहे, ज्या ठिकाणी गॅस एजन्सीज आहेत त्या ठिकाणी ते पाहत आहेत आणि कुठेही कालाबाजारीची शक्यता आली तर आपण एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट अंतर्गत त्यामध्ये गुन्हा दाखल करणार आहे आणि प्रत्येकाला आपण क्लिअर सूचना देतोय की गॅस संदर्भात आता जे वितरण आहे, जे शासनाचा नियम आहे, त्याचा जे डायरेक्शन्स आपण सगळ्यांना इश्यू करत आहे त्याच्या नीट रीतीने अंमलबजावणी करावी, त्याचं फॉलो करावी अशी सगळ्यांना विनंती करतो। संजय राठोड, साम टी न्यूज, यवतमाळ।